आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। 2.5 ते 3 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांकडे, शासनाने खरेदीचा लक्ष्यांक वाढवण्याची मागणी आली समोर। जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा खर्च वाढला, न्यू तापडिया नगरवासी झाले चांगलेच त्रस्त। $16,000 बांगलादेशींना अकोल्यातून दाखल्याचे वाटप, भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप। जन्म दाखल्याचे अतिशय सोपे काम झाले आता कठीण, महापालिकेची नगर परिषद करणार का? प्रजासत्ताक दिनापूर्वी मैदानावर जय्यत तयारी, पोलीस, महसूल व इतर विभागांचा सहभाग। आता सविस्तर बातम्या। सोयाबीन खरेदीची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। सोयाबीन खरेदीत अनेक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे सोयाबीन खरेदी व्यवस्थित झाली नाही। शेतकऱ्यांचे पूर्ण सोयाबीन घेतल्याशिवाय खरेदी बंद करू नये। 31 जानेवारीची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत करण्यात यावी अशी मागणी आहे। अकोला जिल्ह्यात शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून जिल्ह्यात एकूण 28,902 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 18,444 शेतकऱ्यांना विक्रीकरिता संदेश पाठवण्यात आलेले आहे। त्यापैकी फक्त 15,243 शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात सोयाबीनची विक्री केलेली आहे, म्हणजेच 13,659 शेतकऱ्यांकडून अर्थात 47% सोयाबीन विक्री होणे बाकी आहे। अकोला जिल्ह्यासाठी 6.58 लक्ष क्विंटल इतका खरेदीचा लक्ष्यांक शासनाकडून ठरवून देण्यात आला आहे। यापैकी 21 जानेवारी 2025 पर्यंत 5.89 लक्ष क्विंटल खरेदी करण्यात आली असून लक्ष्यांकांपैकी फक्त 69,000 क्विंटल लक्ष्यांक बाकी आहे। अकोला जिल्ह्यात अद्यापही सुमारे 2.50 ते 3 लक्ष क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांकडे विक्रीच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे फेब्रुवारी अखेर मुदत वाढविणे आवश्यक आहे। मुख्यमंत्री, पणन मंत्री जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देतील काय, अशी विचारणा आता होत आहे। तुम्ही न्यू तापडिया नगर, खरब, पंचशील नगर भागात राहत असाल तर आता जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे। रुग्णालयात जाण्यापासून ते उमरी स्मशानभूमी गाठण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी न्यू तापडिया नगर वासियांना अतिरिक्त पैसा मोजावा लागत आहे। रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले की न्यू तापडिया नगर परिसराचे महत्त्व वाढेल, नागरिकांचा त्रास कमी होईल याबाबत दुमत नाही। परंतु सध्या निर्मिती काळात अडचणी येत आहेत। मध्यंतरी रेल्वे गेट मेंटेनन्ससाठी बंद होते। पर्याय म्हणून 7 जानेवारी पासून दुचाकी वाहनांसाठी रस्ता सुरू करण्यात आला, परंतु ऑटो रिक्षासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे। कुणाला रुग्णालयात नेण्यासाठी, सिलेंडर आणण्यासाठी वाहने फेऱ्याने येत असल्याने जादा पैसे मोजावे लागत आहे। इतकेच नाही तर या भागात कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी लागणाऱ्या वैकुंठ रथासाठी देखील अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे। भविष्यातील सोयी सुविधांसाठी तुर्तास तरी न्यू तापडिया नगर भागातील रहिवाशांचा खिसा रिकामा होताना दिसत आहे। ऑटो चालकांनी अगदी लूटसूट केली आहे। गॅस सिलेंडरसाठी देखील 20 ते 40 रुपये जादा द्यावे लागत आहे। यासाठी फेऱ्याने येण्याचे कारण सांगितले जात आहे। बिर्ला रेल्वे गेट उड्डाणपूल पूर्ण होऊन वापरात येईपर्यंत या भागातील नागरिकांना विविध प्रकारे भुर्दंड सोसावा लागत आहे। रेल्वे गेट, ऑटो रिक्षा तसेच 4 चाकी वाहनांसाठी बंद आहे, त्यामुळे फिरून यावे लागत असल्याने त्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला असून त्यांच्या या दाव्याने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या भूमिका जाहीर कराव्या लागणार आहेत। इतक्या मोठ्या संख्येत अकोल्यात बांगलादेशी असतील आणि रोहिंगी असतील तर प्रशासन काय झोपले होते, असा प्रश्न विचारला जात आहे। अकोला जिल्ह्यात 15,845 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। यांनी याविषयी एक ट्विट करत हा गंभीर आरोप केला आहे। काही दिवसांपूर्वी भाजप नेते विजय अग्रवाल यांनी देखील विधानसभा निवडणुकीत बनावट मतदारांचा विषय उपस्थित केला होता। त्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट दस्तऐवज या माध्यमातून अकोला जिल्ह्यात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र दाखला मिळवला असल्याचा दावा केला आहे।
यात अकोला येथे 4,849, अकोट येथे 1,899, बाळापूर येथे 1,468, मूर्तिजापूर 1,070, तेल्हारा 1,262, पातूर येथे 3,978, बार्शीटाकडी येथे 1,319 असे एकूण 15,845 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्या दाव्याने अकोला जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असून नेमका कोणत्या मोठ्या संख्येत बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ते कोणी दिले याचा शोध घेण्याची गरज आहे. MIDC परिसरात 2 बांगलादेशी सापडले होते, पण ही संख्या हजारात असून अकोला पोलिसांच्या गोपनीय विभागाला याची माहिती का नाही, तर हा महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात याची नोंद कशी झाली याचा शोध महापालिका आयुक्त त्याचबरोबर विविध तालुक्यात अशा प्रकारे बोगस नोंदींच्या आधारे जन्म दाखले प्राप्त करणारे बांगलादेशी आणि रोहिंगे कुठून आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व गोष्टींची राज्य शासनाने चौकशी करण्याची गरज असून या मोठ्या घोटाळ्यात सहभागीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. या विषयावर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. में किरीट सोमय्या जी है वो एक जवाबदार नेता है. उन्होंने पिछले दिनों बहुत से राजनेताओं के पूरे काले चिट्टे बाहर निकाले और यही हुकूमत थी जिन लोगों ने उनके बोलने के ऊपर काम किया. बड़े बड़े लोगों को ईडी में डाला गया और आज बड़ी खुशी की बात है कि वो अपनी ही सरकार के ऊपर आरोप करते हैं कि इस सरकार में बांग्लादेशी घुस आए, यहाँ तक घुस आए कि अकोला जिले तक 15,000 बांग्लादेशी बता रहे हैं. तो उसकी सानिशा होनी चाहिए. मेरी अभी कलेक्टर महोदय से बात हुई कि क्या कारण है कि जो इतने बड़े व्यक्ति आज अकोला जिले के अंदर ये आरोप लगा रहे हैं कि यहाँ बांग्लादेशी है, तो उसकी सानिशा होनी चाहिए. तो कलेक्टर साहब ने बोला कि हम उसी को लेके मीटिंग ले रहे हैं और जो भी आरोप लगे उसका हम बाकायदा उत्तर देंगे और होना भी चाहिए. क्योंकि देखो सरकार किरीट सोमय्या जी की है. किरीट सोमय्या जी ने अगर आरोप लगाया खुद की सरकार के ऊपर तो वो गंभीर आरोप है और इस आरोप का जवाब यहाँ के जो अधिकारी लोग हैं उन्होंने उनको देना चाहिए. मैं तो सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि मैं तो स्वागत करने आया आपके चैनल के माध्यम से किरीट सोमय्या जी का कि जिन्होंने अपनी सरकार के ऊपर आरोप लगाया कि सरकार असमर्थ है. घुसपैठियों के अंदर घुसपैठी इतने बढ़ गए कि वो अकोला जिले तक आ गए बॉर्डर उंगाल कर. तो इसकी तो बिल्कुल जानकारी होनी चाहिए और बड़ा चिंता का विषय है. अकोला महापालिकेने जाहीर केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार लोकसेवा देण्यात जन्म मृत्यू आणि लग्नाची नोंदणीसाठी 3 दिवसात महापालिकेने दाखले देण्याची गरज आहे. असे असताना लोकसेवा पुरविण्याच्या कालावधीपेक्षा अधिकचा कालावधी महापालिकेत लागत असून उपायुक्त प्रशासन हे काय करतात असा प्रश्न यानिमित्त विचारला जात आहे. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 अन्वये प्राधिकृत अधिकारी म्हणून उपनिबंधक महापालिका यांच्याकडे ही जबाबदारी असते. जन्म प्रमाणपत्र देण्याचे काम महापालिकेचे आहे. विहीन नमुन्यात अर्ज केल्यानंतर 3 दिवसात प्रमाणपत्र देणे हे लोकसेवा अधिनियमानुसार बाह्य आहे. 3 दिवसात दाखला न मिळाल्यास 6 आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे अपील करता येते. पण अपील करण्याची प्रक्रिया माहिती नसल्याने महापालिकेत नागरिकांच्या चक्रा वाढल्या आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे जन्म व मृत्यूचा दाखला देण्याचे अतिशय सोपे काम महापालिकेने कठीण केले आहे. महापालिका इतके सोपे कामात इतका उशीर लावत असेल आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार लोकांना सोयी उपलब्ध करून देत नसेल तर महापालिकेचा दर्जा घटवण्याची गरज आहे. ड वर्ग महापालिकेवरून पुन्हा नगर परिषद केल्यास यापेक्षा दर्जेदार सेवा अकोलेकरांना भेटेल अशी ओरड अकोलेकरांची आहे. 3 दिवसात जन्ममृत्यूचा दाखला विविध सर्व कागदपत्रे दिल्यावर देण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. लांबच्या लांब रांगा, रोजच वर्तमानपत्रे, फोटो छापतात, पण प्रशासनाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याची ओरड आहे. हा सर्व प्रकार गंभीर आहे. लोकप्रतिनिधींनी किमान जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी तरी महापालिकेच्या कामात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनतेची आहे. इतक्या छोट्या कामाचे नियोजन राज्य सरकारचे अधिकारी करू शकत नसतील तर त्यांची बदली करण्याची गरज आहे. लोकांच्या सेवेसाठी महापालिका असून निर्धारित वेळेत लोकांची कामे होणार नसतील, चक्रा माराव्या लागत असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अपयश अधोरेखित होत आहे. झोन निहाय व्यवस्था केली असली तरी अद्याप कामात म्हणावी तशी गती जन्ममृत्यू विभागात दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंगे यांच्या नावाची नोंदणी झाल्याची बाब समोर आल्याने जुना जन्म दाखल्यावर नव्याने दाखले देण्यावर आता ब्रेक लागला आहे. राज्य शासनाने याविषयी SIT स्थापन केल्याने जुन्या जन्म दाखल्याचे नव्याने वितरण होणार नसल्याचे चित्र आता आहे.
भारत शासन राज्यपत्राद्वारे जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यू नोंदणीची संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत। या सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या। सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची SIT स्थापना करण्यात आलेली आहे। त्यामुळे उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला महसूल व वन विभागाने दिली आहे। तशी नोटीसच महापालिकेच्या जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरण विभागासमोर लावल्या गेली आहे। त्यामुळे आता 2016 पूर्वीचे दाखले हे केवळ महापालिकेत मिळणार आहे। त्यानंतरचे दाखले हे झोन कार्यालयात उपलब्ध होणार आहे। पण जन्म दाखल्याशिवाय उशिरा धावपळ करणाऱ्या पालकांसाठी मात्र आता दाखले मिळण्यात मोठी अडचणीचे ठरेल। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक काही विभागाची अकस्मात पाहणी केली। या पाहणीत अनेक गंभीर मुद्द्यावर त्यांनी बोट ठेवत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नियोजनाच्या सूचना दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीने प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे। शासकीय इमारतीत भिंतीवर थुकलेल्या पानाच्या पिचकाऱ्या असतील, ओळखपत्रे गळ्यात न घातलेले कर्मचारी असतील, कार्यालयातील फायलिंगच्या अव्यवस्था, येणाऱ्या जनतेच्या सेवा आणि सुविधांकडे दुर्लक्ष, कार्यालयातील अस्वच्छता आणि भंगार आदी सर्व विषयावर अतिशय शांतपणे जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली। शांत संयमी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गेल्या आठवड्यात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत 100 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर काहींनी त्या आदेशाचे पालन केले, काहींनी ते टाळले। ज्यांनी टाळले त्यांच्यासाठी मोठा अडचणींचा प्रसंग होता। शासनाच्या 7 कलमी कार्यक्रम, 100 दिवसात गतिमान सेवा, स्वच्छ सुंदर कार्यालय, प्रलंबित प्रकरणाचा संपूर्ण निपटारा, नागरिकांना सहज सुलभ भाषेत माहिती मिळेल अशी व्यवस्था आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे। हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची सूचना अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली आहे। 7 कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यालयांना बैठकीद्वारे विविध सूचना देण्यात आल्या आहेत। याची अंमलबजावणी झाली किंवा नाही याची पाहणी जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना आकस्मिक भेटी देऊन करत आहे। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अचानक पंचायत समिती कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आदी कार्यालयाची पाहणी केली। तर यावेळी प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात लोकांना माहिती देण्यासाठी आवश्यक माहितीपर फलक लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले आहेत। प्रत्येक अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कार्यालय व टेबलावर जॉब चार्टबाबत माहिती आवश्यक असावी। प्रत्येक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आवश्यक बाळगावे अशी सूचना देखील त्यांनी दिली। केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित मोटारसायकल फेरी काढण्यात आली। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून बाईक फेरीचा शुभारंभ केला। त्यात अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या। केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित मोटारसायकल फेरी काढण्यात आली। महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले। हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। मुलगा मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येकाला समान हक्कासह जगण्याची संधी मिळाली पाहिजे। याच हेतूने बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली। जिल्हाधिकारी कार्यालयापासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, शहर कोतवाली, माणिक चित्रगृह, संतोषी माता मंदिर, पंचायत समिती मार्गे जिल्हा परिषद कार्यालय येथे समारोह करण्यात आला। ऑटो युनियनचे सदस्यही मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जुने शहर येथील छत्रपती शिवाजीनगरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळत महावितरणने विद्युत डीपी बसवली आहे। सदरची डीपी महावितरणने तात्काळ स्थलांतरित करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष सौ प्रशंसा मनोज आंबेरे यांनी वारंवार महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली होती, परंतु याबाबत ठोस निर्णय न झाल्याने येणाऱ्या शिवजयंतीच्या पूर्वी डीपी स्थलांतरित करावी, अन्यथा महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची चेतावणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा प्रशंसा मनोज आंबेरे यांनी दिली आहे। जुने शहर स्थित छत्रपती शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भिंतीच्या आवारात महावितरणची डीपी आहे। या आवारात रोज सकाळ संध्याकाळ अनेक लहान मुले खेळत असतात, तसेच अनेक वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी वॉकिंगसाठी येत असतात। याचबरोबर या जागेजवळ भाजी बाजार असल्यामुळे नेहमी नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे भविष्यात आबालवृद्धाच्या जीवास धोका निर्माण होत आहे। या ठिकाणी असलेली डीपी ही स्मारकाच्या भिंतीच्या कंपाऊंडच्या आत असून त्याची उंची सुद्धा 2 ते 2.5 फूट इतकी कमी आहे। सदरची डीपी ही तात्काळ स्थलांतरित करावी या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनाच्या जिल्हा अध्यक्षा सौ प्रशंसा मनोज आंबेरे महावितरणाच्या मुख्य अभियंता यांना निवेदन दिले, परंतु अद्याप याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। गेल्या आठवड्यात महावितरणतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकमधील डीपी संदर्भात काही महावितरणचे कर्मचारी तथा अधिकारी यांनी येऊन थातुरमातुर पद्धतीने डीपीचे स्थलांतरणाची काम करीत होते। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनाच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रशंसा मनोज आंबेरे यांनी याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत त्यांची चांगलीच कानउघडणी सुद्धा केली होती। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी प्रशंसा मनोज आंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला। जुन्या शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथे भाजी बाजार स्थित इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती वॉल कंपाऊंड घेण्यात आलेले आहे। त्या वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये महावितरणची डीपी असल्यामुळे ती डीपी अगदी 1.5 ते 2 फूट अंतरावर असल्यामुळे इथे लहान मुलं खेळतात आणि वृद्ध महिला इथे फिरत असतात, तर त्यामुळे त्या डीपीमुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। तर हे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही MSCB ऑफिस अधीक्षक अभियंता यांना 2 ते 3 वेळा निवेदन देऊन सुद्धा याच्यावर त्यांनी अद्यापही काही कारवाई केली नाही। तिथे गेल्यानंतर उडवाउडवीचे उत्तर देतात आणि याचं सँक्शन लेटर सुद्धा झालेलं आहे। वर्क ऑर्डर कळायला अजून किती दिवस लागणार आहे आणि ते DPDC डिपार्टमेंट मधून त्यांनी ही मागणी टाकलेली आहे। तर DPDC मध्ये यांच्याकडे फंडिंग अवेलेबल असल्यानंतर पण त्यांनी DPDC मध्ये याची मागणी केली आणि त्या डीपीमुळे कोणाची जीवितहानी झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण राहणार। आणि आता येणाऱ्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवजयंतीच्या निमित्ताने त्यापूर्वी यांनी जर ही डीपी इथून स्थलांतर केली नाही तर येथील स्थानिक नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तिथे विराट मोर्चा घेऊन जाणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। तात्काळ डीपीचे स्थलांतरित करावे अशी मागणी रेटून धरण्यात आली होती। सदरच्या प्रकरणाला गांभीर्याने घेत महावितरणाच्या अधीक्षक अभियंता यांना आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या अध्यक्षा सौ प्रशंसा मनोज आंबेरे यांनी निवेदन देत येणाऱ्या शिवजयंतीच्या पहिले सदरची डीपी तात्काळ स्थलांतरित करून भविष्यात होणारी जीवितहानी टाळावी अशी मागणी केली आहे। येणाऱ्या काळात सदरच्या मागण्या महावितरणाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी मान्य न केल्यास महावितरणाच्या मुख्य कार्यालयावर हजारांच्या संख्येने महिला व पुरुष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते विराट मोर्चा काढतील अशी चेतावणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज आंबेरे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत केली आहे। सदरच्या मोर्चाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे। यावेळी शहर उपाध्यक्ष सौ रुपाली गमे, विभाग अध्यक्ष सौ संगीता चोपडे, शाखाध्यक्ष सौ सारिका नरडे, शाखाध्यक्ष सौ रजनी भारसाकडे, सौ संगीता चोपडे, सौ प्रिया ठाकूर आदी महिला पदाधिकारीसह अजय बोराखडे, विकी नायसे यांची प्रमुख उपस्थिती होती। 76वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे। मुख्य शासकीय सोहळा शास्त्रीय स्टेडियमवर होणार असून पोलीस परेडसह विविध प्रकारची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे। रविवारी देशभरात 76वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे। यासाठी शास्त्री स्टेडियममध्ये पोलीस, होमगार्ड व शालेय विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन परेडचा अभ्यास केला। पोलीस परेडची तयारी करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी जवानांना
परेड संदर्भात निर्देश दिले। परेडमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून रिसलही केली जात आहे। परेडमध्ये भाग घेणारे पोलीस जवान, होमगार्ड, रायसो, स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट उपस्थित होते। 26 जानेवारी रोजी अकोलामध्ये आयोजित प्रजासत्ताक दिन परेडची तयारी अत्यंत काटेकोरपणे केली जात आहे। परेडच्या बारीक बाबी समजावून सांगितल्या जात असलेल्या दिसल्या। परेड रिहर्सल नागरिक सकाळी गर्दी करीत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। 2.5 ते 3 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांकडे, शासनाने खरेदीचा लक्ष्याङ्क वाढवण्याची मागणी आली समोर। जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा खर्च वाढला, न्यू तापडिया नगरवासी झाले चांगलेच त्रस्त। $16,000 बांगलादेशींना अकोल्यातून दाखल्याचे वाटप, भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप। जन्म दाखल्याचे अतिशय सोपे काम झाले आता कठीण, महापालिकेची नगर परिषद करणार का? प्रजासत्ताक दिनापूर्वी मैदानावर जय्यत तयारी, पोलीस, महसूल व इतर विभागांचा सहभाग। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।